नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता इकडे मीराला अंबिका तिथे आल्याची जाणीव झालेली असते आणि पटकन आता इकडे तिकडे बघत मीरा म्हणते की अंबिकाताई, मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी आहे आणि मी दिलेलं वचन तू मोडलंयस, तेव्हा लगेच तू आता माझ्या समोर ये. असे आता मीरा ही इकडे तिकडे बघत अंबिकाला बोलते आणि त्या क्षणी पाठीमागून अंबिका ही मीरासमोर येते. अंबिका येताच आता मीरा म्हणते की अंबिकाताई, तुला सांगितलं होतं ना तू इथे येऊ नकोस म्हणून, तरी तू इथे का आलीस आणि मी दिलेलं वचन तू मोडलंस. तेव्हा अंबिका म्हणते, हे बघ मीरा, तू दिलेलं कोणतंही वचन मोडलेलं नाही आहे आणि मी फक्त वेदाला वाचवण्यासाठी, आईचं कर्तव्य निभावण्यासाठी इथे आली होती. कळतंय का तुला? वेदाचं रक्षण करू नको असं तू म्हणाली नव्हतीस, तू फक्त तुझ्या समोर येऊ नको असं मला सांगितलं होतं तू. वेदा म्हणाली, हे बघ अंबिकाताई, अगोदर तू माझ्याशी खोटं बोलली, मला गावावरून इथे घेऊन आली आणि मी हे सगळं कुणासाठी केलं? तुझ्यासाठीच केलं ना. आता मी इथे अडकून पडली आणि इकडे आता वेदा म्हणते की मी कुणासोबत राहायचं, कुणाच्या घरात राहायचं, कुणाबरोबर संसार करायचा हे देखील आता माझं तूच ठरवणार आहेस का? अंबिका म्हणते की तुला वेदा आवडत नाही का? तुला वेदाबरोबर नाही राहायचं का? तेव्हा आता मीरा म्हणते, मी असं म्हणालेच नाही आहे. आणि आता मीरा म्हणते की या नात्यात न अटकता सुद्धा मी वेदाची काळजी घेऊ शकले असते, पण तू मला या नात्यात अडकवतेस. आता अंबिका म्हणते की ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली, मी काही गोष्टी तुझ्यापासून लपून ठेवल्या, पण तू या घराचा, अथर्वचा विचार कर ना. आता या घरामध्ये कोणत्या आणि कशा गोष्टी चालल्यात ते. तेव्हा आता अंबिका म्हणते की तुला वेदाची काळजी तर घ्यावीच लागणार आहे. इकडे आता मीरा म्हणते की मी तर वेदाची काळजीही घेईल आणि माझीसुद्धा काळजी घेईल, पण तुला ना या घरातून कायमचं निघून जावं लागेल आणि आमच्या आयुष्यातून सुद्धा तू निघून जा, असे ठणकावून मीरा अंबिकाला बोलते. आणि मीरा म्हणते की आता ना मला काहीच ऐकायचं बाकी नाही आहे, लगेच तू या घरातून निघून जा. मीरा म्हणते, तुला कळत नाही का मी तुला काय म्हटलंय, तू इथून निघून जा. तर रागाने अंबिकासुद्धा म्हणते की जाते मी इथून, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव मीरा. आता मीरा म्हणते की जातेस का तू? तर अंबिका म्हणते, हो जाते ना मी, पण अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू या घरात मोदक केले नाहीस हे तू का नाही सांगितलं? आणि जर मी तुला मोदक बनवून दिलेच नसते तर तू या घरात राहिली असतीस का? याचं अगोदर मला उत्तर दे. अंबिका म्हणते, काही गोष्टी ना मीरा तुला माहिती नाही आहे. नर्मदा आत्याने आणि दामोदर काकांनी वेदाला त्रास देण्यासाठी तिची बाहुली जाळून टाकली होती आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी ती बाहुली मीच पुन्हा त्यांच्याकडे घेऊन गेले होते, असे अंबिका आता मीराला सांगत असते. आणि आता अंबिका म्हणते की एकदा तू फक्त माझ्याकडे बघून बघ मीरा, आणि मी तुला गावावरून आणलं मान्य आहे, पण माझ्यावरती काय बेतते हे तू एकदा समजून घे. अंबिका म्हणते की तू मला स्पर्श करू शकते, मला बघू शकते, पण माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी काय करू शकते हेच तर तुला माहिती आहे ना. तर आता मीरा म्हणते की तू जर इथे राहिली ना तर मी तुझ्यावरती विसंबून राहील. तेव्हा आता रागाने पुढे येत अंबिका म्हणते की मीरा, मला इथून जायला सांगते, जाऊ का मी इथून? अंबिका म्हणते की ती माया तुमच्या जीवावरती उठली आणि तू तिला घरात ठेवणार आहे आणि मला इथून जायला सांगतेस का? आता अंबिका म्हणते की मी वेदाला जन्म दिलाय, त्यामुळे मला काही अधिकार आहे की नाही? तरीसुद्धा मीरा ऐकायला तयार नसते. मीरा म्हणते की तुला अधिकार असेलही तरीसुद्धा मला तू या घरात नकोय. आणि लगेच आता अंबिका म्हणते, ठीक आहे, मला तू या घरातून जायला सांगते ना, मी या घरातून जायला तयार आहे, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल आणि मायाला तुला घराबाहेर काढावं लागेल. माया जर या घरात नसेल तरच वेदा या घरात सुरक्षित असेल आणि मग मी निघून जाईल. वेदा म्हणते, ठीक आहे, मी मायाला घराबाहेर काढते, पण त्यानंतर तू या घरात दिसता कामा नये. आणि त्यानंतर आता इकडे अनन्या ही दादासाहेबांना मोदक घेऊन येते आणि मोदक मीराने खूप छान बनवलेत असे मोदक खातच दादासाहेब बोलतात. तेवढ्यात आता अनन्या म्हणते की दादासाहेब, पण मला एक सांगा ना, ज्या वेळेस अथर्व दादाने मीरा वहिनीचं मंगळसूत्र सुलटं केलं त्यावेळेस मात्र अथर्व दादाचा चेहरा पडला होता, पण वेदाचा चेहरा मात्र खूप खुश होता. आणि दादासाहेब म्हणतात, साहजिकच आहे, अगं अनन्या, तिने ना मीराला आई म्हणून ॲक्सेप्ट केलंय. आणि त्यानंतर आता अनन्या म्हणते की पण अथर्व दादा मीराला बायको म्हणून ॲक्सेप्ट करेल का? विचार करत आता दादासाहेब म्हणतात, करेल ना. आणि उठून दादासाहेब आता थोडेसे पुढे जातात आणि त्याच वेळेस आता शिवरामचे बोलणे दादासाहेबांना आठवते. शिवराम म्हटलेला असतो की अथर्वची दुसरी बायको ना त्याचा घात करणार आणि दादासाहेबांना धक्का बसतो. आता ते सगळं आठवून दादासाहेब म्हणतात की अनन्या, त्यावेळेस मला ना एक साधू भेटले होते, अगदी तपस्वी सारखे दिसत होते ते. अनन्या म्हणते, एक्झॅक्टली त्यावेळेस दादासाहेब तुम्ही मला म्हटले होते की त्यांना तुम्हाला भेटायचं होतं आणि काहीतरी सांगायचं होतं, पण वेळेअभावी भेटता नाही आलं. दादासाहेब म्हणतात, यस यस, तेच ते साधू.
आणि आता त्यावेळेस दादासाहेब म्हणतात की त्या बाबांनी मला सांगितलं होतं की अथर्वची दुसरी बायको ना घात करेल म्हणून. ते ऐकताच आता अनन्या डचकते. दादासाहेब म्हणतात की मी जेव्हा त्यांना भेटलो ना आणि घडलेली सगळी हकीकत दादासाहेब अनन्याला सांगतात. आणि शिवरामने त्यावेळेस दादासाहेबांना म्हटलेलं असतं की एक दृष्ट शक्ती मला ना तुझ्या मानगुटीवरती बसलेली दिसते. आणि त्यानंतर मग त्या तपस्वी बाबांनी माझ्या चेनला हात लावला. गळ्यातल्या सोन्याच्या चेनला हात लावता क्षणी मला मोठा झटका बसला आणि माझ्यातलं काहीतरी बाहेर निघून गेल्याचं मला जाणवलं. आणि त्यानंतर मग मला कळालं की अथर्व आणि मायाचं लग्न होता कामा नये म्हणून. आणि लगेच आता दादासाहेब म्हणतात की पण मग माया नंतर मीराच अथर्वची बायको म्हणून आली. आणि तेवढ्या टाळ्या वाजवत मंजिरी वरून खाली येऊ लागते. मंजिरीने आता त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. समोर येत आता मंजिरी म्हणते की रस्त्यावरचा एक साधा माणूस तुम्हाला सांगतो की दुसरी बायको घात करेल आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती विश्वास कसा ठेवता दादासाहेब. आणि लगेच आता मंजिरी म्हणते की मी जर तुम्हाला साथ दिली नसती तर तुमचा संसार खंबीरपणे उभा राहिला नसता. आणि आता मंजिरी म्हणते की इतकी वर्ष माझी सगळ्या इच्छा मारून अथर्व आणि अनन्यासाठी मी जगत आली आणि तुम्ही चक्क माझ्यावर संशय घेता असे मंजिरी दादासाहेबांना बोलते. आणि आता राग घेऊन मंजिरी म्हणते की बाहेरच्या एका रस्त्यावरच्या माणसावर माझ्यापेक्षा तुमचा कसा विश्वास जास्त बसला. अथर्वच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एवढा विरोध केला आणि म्हणून ही परिस्थिती आज आपल्यावर ओढवली. कळतंय का तुम्हाला. आणि तेवढ्यात आता दादासाहेब म्हणतात की ज्या वेळेस मी तुझ्या खोलीत आलो होतो त्यावेळेस मला तुझ्या खोलीमध्ये 3 जन्मपत्रिका मिळाल्या होत्या. पण त्या 3 जन्मपत्रिका कुणाच्या होत्या याचं तुम्हाला आत्तापर्यंत उत्तर दिलंयस का. आणि अथर्वचं माझ्यासोबत लग्न करू नकोस असे मी तुला सांगितलं असताना देखील तू आत्तापर्यंत लग्न का करायचं नाही याचं कारण तरी मला कधी सांगितलं का मंजिरी. आणि आजपर्यंत तू माझ्या या प्रश्नांची उत्तरे दिलीच नाही तेव्हा तुझ्यावर शंका नाही येणार तर कुणावर शंका घेणार मी असे दादासाहेब ठणकावून आता मंजिरीला बोलतात. आता मंजिरी म्हणते की तुमची दुसरी बायको की अथर्वची दुसरी बायको. तो साधू कोणत्या बायकोबद्दल बोलला. आता मात्र दादासाहेबांना धक्का बसतो आणि हे आता उत्तर कोड्यागतच असतं. त्यानंतर आता लगेच मंजिरी म्हणते की म्हणजे मीरा ही अथर्वची दुसरी बायको आणि तीच अथर्वचा घात करणार. आता दादासाहेबांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे मीरा ही वेदासोबत बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेली असते. वेदा आता रुसते तर कान पकडून मीरा आता वेदाची माफी मागते. दोघेही आता हसू लागतात आणि अंबिकासुद्धा आता त्यांची ती माझ्या तिथे कॉटवर बसून बघत असते. एवढ्यात दरवाजात अथर्व तिथे येतो. वेदा आणि मीराला गप्पा मारत हसत असल्याचे बघताच अथर्व आता मीराकडे बघतो. मीरा आता खाली मान घालते तर अंबिका म्हणते की मीरा तुला माहिती आहे का ज्या वेळेस मी अथर्वकडे प्रेमाने बघत असायचे त्यावेळेस तुला माझा राग यायचा पण अथर्वचा तू फक्त राग बघितलाय ते खूप प्रेमळ आहेत. आणि अंबिका अथर्वकडे बघते आणि म्हणते की ते एवढे चांगले आहेत की कुणीही त्यांच्या प्रेमात पडेल. आणि एवढ्यात अथर्व मीराला हाक मारतो. आता लगेच अथर्व म्हणतो की वेदा तू माझ्या रूममध्ये चल ना आपण दोघेही गप्पा मारूयात. तर वेदा नकार देते. आणि अथर्व म्हणतो की अगं वेदा तुला स्टोरी ऐकायला आवडतात ना माझ्याकडे आता ना खूप नवीन नवीन स्टोरी आहेत. तरीसुद्धा वेदा नकार देते. आता ते सगळं ऐकून अंबिका म्हणते मीरा अगं तू सांग ना वेदाला ती तुझं नक्की ऐकेन. तेव्हा आता मीरा ही वेदाला स्टोरी ऐकायला अथर्वच्या रूममध्ये जायला सांगते. आणि पटकन आता मीराचे सुद्धा न ऐकता वेदा तिथे झोपी जाते. आणि इकडे आता अथर्व जाऊ लागताच आता मीरा ही अथर्व समोर येते आणि म्हणते की कसे बाबा आहात तुम्ही. अहो वेदा आणि जरी तुमच्याकडे ती आली नाही तरीसुद्धा तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता. आणि तुम्ही कसे बाबा आहात असे पाहुण्यासारखे तुम्ही दरवाजात उभा राहिला तर वेदा कसे तुमच्याकडे येईल. आणि आता अथर्वला वाईट वाटते आणि अथर्व तसाच निघून बाहेर जातो. आणि त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी आता सकाळीच अथर्व त्याचे आवरून वरूनही हा खाली येत असतो. आणि त्याच वेळेस आता मध्ये पायरीवरती आता मीरा ही अथर्वकडे येऊ लागते आणि त्याच वेळेस मायामध्ये उभे असते. अथर्व आता खाली जाऊ लागताच माया पटकन आता अथर्वच्या पायात पाय आडवा घालते आणि त्याच वेळेस आता अथर्व पायरीवरून खाली घरगळत पडतो. आणि इकडे आता पटकन ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि त्यावेळेस आता माया आणि मीरा दोघेही एका शेजारी उभे असतात आणि अथर्व खाली पडलेला असतो. आणि आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. नक्की अथर्वला कोणी ढकलले हे सत्य आता कुणालाही समजत नसते. आणि इकडे आता मंजिरीने मायाला सांगितलेलं असतं की तुझ्याकडे फक्त आजचा सूर्यास्त पूर्वीचा टाईम आहे आणि जर तू अथर्वला खल्लास केलं नाही तर तू या घरातून
तुझी मी हकालपट्टी करीन. तेव्हा आता तो सगळा डाव मायाने आखलेला असतो आणि जाणून बुजून मायाने अथर्वला पाय आडवा घालून पायरीवरून पाडलेलं असतं. तर आता अथर्वचा जीव आता अंबिका तिथे येऊन कसा वाचवते आणि त्यानंतर आता मायाचा खरा चेहरा आणि मायाने अथर्वला मारण्याचा डाव रचला हे आता मीरा कशी सगळ्यांच्या समोर आणून देते आणि दादासाहेबांसमोर आणि मंजिरीसमोर मायाने अथर्वला पाडले हे दाखवून देताच आता मीरा ही मायाला कशी घराच्या बाहेर काढते. आणि मीरा मायाला घराच्या बाहेर काढल्यानंतर आता अंबिका ही त्या घरातून जाणार का आणि मीरा आणि पुन्हा अथर्व एकत्र येणार का हे बघण्यासाठी आणि मी तुला जपणार आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.